रामराम मंडळी, गावगाड्याच्या गोष्टींचा 138वा भाग, कर्जमाफी प्रश्नचिन्ह 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 असं या भागाचं शीर्षक आहे. गावगडाच्या या गोष्टी, गावगडाच्या या गोष्टी नाही काल तर भाल कष्टी, विकासाची मिळे दृष्टी, सुधारेल गावची सृष्टी. आता हे असं का दिलंय तर नुकतंच महाराष्ट्र शासनानं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना या नावाची योजना, शेतकरी कर्जमाफी योजना या नावाची योजना नुकतीच जाहीर केलेली आहे. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 या दिवसापर्यंत जी कर्ज घेतलेली आहेत त्या कर्जांमध्ये 2 लाख रुपयांपर्यंत सूट देण्याचं महाराष्ट्र सरकारचं नियोजन आहे. कोण शेतकरी या योजनेचे लाभ घेऊ शकतात तर ज्यांनी मान्यता असलेल्या संस्थांकडून कर्ज घेतलेलं आहे. उदाहरणार्थ ग्रामीण बँक असेल, शेतकरी सोसायटी असेल, विविध कार्यकारी सोसायटी असेल, नॅशनलाइज बँका असतील, अन्य ज्यांना मान्यता आहे पीक कर्ज देण्याची अशा ज्या संस्था असतील, अशा संस्थांकडनं घेतलेलं जे कर्ज आहे त्यावर 2 लाख रुपयाची सूट मिळणार आहे. अशी ही आत्ताची जाहीर झालेली योजना आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं विचार केला तर बरंच असतं. 7-12 कोरा होतो. 2 लाखापर्यंतची एक आश्वासक सूट सरकारकडनं जी काही कर्ज घेतली आहेत अशा कर्जांना मिळू शकते. हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं होणारे फायदे आहेत. पण माझ्या मनात काही वेगळे प्रश्न आले जे मला तुमच्यासमोर मांडायचे. ही पहिलीच कर्जमाफी योजना होती आहे का हो? तर तसं नाही आहे. 2008 साली आपल्याला आठवत असेल केंद्र शासनाची योजना आलेली होती ज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्ज माफ झालेली होती. 2017 साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या नावानं योजना आली होती आणि त्या योजनेअंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर्ज माफ झालेली होती. लगेचच 2 वर्षात 2019 साली महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना आलेली होती आणि तिच्यामध्ये 2 लाख रुपयापर्यंतची कर्ज माफ झालेली होती. आणि 19 नंतर आज 26 म्हणजे 5-7 वर्षांनी ही आणखीन एक योजना आलेली आहे जिच्या योगे 2 लाख रुपयांपर्यंतची कर्ज ही परत माफ होणार आहेत. याबाबत नेहमी उठणारे प्रश्न असे की कर्जमाफी हे खरं उत्तर आहे का हो? थोडंसं रिझर्व्ह बँक सुद्धा काही फार याला अनुकूल असते अशातला भाग नाही आहे. त्यातल्या खोलात न जाता ज्यांची कर्ज माफ होतात पण ज्यांनी कर्ज फेडलेली असतात नियमित त्यांच्यावरती हा अन्याय नाही आहे का? तर त्यासाठी यंदाच्या या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये एक असं प्रावधान ठेवलेलं आहे की ज्यांनी नियमितपणे कर्जाचे हप्ते भरलेले आहेत अशांना प्रोत्साहनपर रुपये 50,000 हे दिले जाणार आहेत. पण तरीही माझ्या मनात प्रश्न आहे की अशी ही म्हणजे एखादं मडकं फुटलेलं असेल तर त्याला लिंपत बसायचं, कालांतराने ती माती परत निघून जाते, परत लिंपायचं, असा उद्योग किती काळ करणार? ही कर्जमाफी वारंवार देणं शक्य आहे का? परवडण्यासारखं आहे का? आणि रास्त आहे का? याच्यावर कायमस्वरूपी काही तोडगे काढायला नकोत का? शेतकऱ्यांना रास्त भाव हे आजपर्यंत आपण टाळलेलं उत्तर आहे. समाज म्हणून आपण या उत्तराकडे पाहिलेलं नाहीये. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे अशी रचना करणं अवघड असलं तरी अशक्य आहे का? आज आता त्या दृष्टीनं काही FPOs म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स किंवा कंपनीज अशी पावलं काही उचलली जात आहेत. परंतु जोपर्यंत कच्च्या खर्चावर आधारित शेतकऱ्यांना रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत या प्रश्नाला कायमस्वरूपी तोडगा निघणं मला तरी अशक्य वाटतंय. कर्जमाफ्यांवर कर्जमाफ्या आपण करत बसू, त्यातनं काही कदाचित शेतकऱ्यांना तात्पुरती मदत होईल, काही जणांचे राजकीय लाभ होतील,
वेगवेगळी कारणं या कर्जमाफी करता सांगितली जातात, पण मला असं वाटतं कायमस्वरूपी काहीतरी तोडगा निघणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कर्जमाफीचं स्वागत आहे, शेतकऱ्यांना एक दिलासा आहे, परंतु हे कायमस्वरूपी तोडगा नाही. कायमस्वरूपी तोडग्याच्या दिशेनं काहीतरी विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तुमची मतं ही कळवा. धन्यवाद.